एक म्हण आहे, कारलं तुपात तळा किंवा साखरेत घोळा, कडू ते कडूच राहणार. पण असं अजिबात नाही. माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेलं हे कारलं अजिबात कडू होणार नाही, मग कुणीही बनवू द्यात. आणि बनवायची पद्धत इतकी सोपी आहे, की अगदी पहिल्यांदा जरी बनवत असतील ना, ते सुद्धा परफेक्ट बनवतील आणि खरं सांगते अजिबात कडू होणार नाही. रेसिपी पाहिल्यानंतर हवं तर लगेच बनवून पहा. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी एक वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी सुकं खोबरं, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि मुठभर कोथिंबीर घेतलीये, ती काढायची आणि थेंबभरही पाणी न वापरता थोडंसं जाडसर ठेवूनच हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं. तर इथे पहा सर्व साहित्य थेंबभरही पाणी न घालता थोडंसं जाडसर ठेवूनच मिक्सरला फिरवून वाटून घेतलं आहे. आता लगेच भाजी बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय. तो चिरलेला कांदा घालायचा आणि त्यासोबतच इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. तो कढीपत्ता सुद्धा घालायचा आणि आता कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कढीपत्ता कांदा घातल्यानंतरच घालायचा म्हणजे तो करपणार नाही. तर इथे पहा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा तेलामध्ये मी परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं. अजिबात अवघड पद्धत नाहीये आणि पटकन बनवून हे कारलं तयार होतं. तर इथे पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत मी वाटण परतून घेतलं आहे. बाजूनी तुम्ही पाहू शकता छान तेलही सुटले. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय. तुम्ही तुमचा ठेवणीतला कोणताही मसाला वापरू शकता. पावडर मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. तोपर्यंत इथे पहा कारलं मी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं. एक अर्धा तास हे कारलं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे याचा कडवटपणा कमी होतो. तर इथे पहा मसाला सुद्धा छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून झाला आहे. तुम्ही मसाल्याचा रंग सुद्धा पाहू शकता. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये चिरून घेतलेलं कारलं घालायचं. चिरून घेतलेलं कारलं घातलं की आता यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे चणा डाळ कारल्यासोबतच अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. डाळ सुद्धा अगदी छान भिजलीये. आता ही भिजवून घेतलेली चणा डाळ सुद्धा यामध्ये घालायची. स्किप अजिबात करू नका. यामुळे तर या भाजीला खरी चव येते. तरी ते चणा डाळ आणि कारलं घातलं की आता हे दोन्ही मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि एक 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. तर इथे पहा कारलं आणि चणा डाळ मसाल्यासोबत मिक्स करून 2 ते 3 मिनिटं मी छान अशी परतून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी ही भाजी बनवायची आहे ना, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी 3 ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलंय, कारण डाळ शिजायला थोडासा वेळ लागेल, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचंय. तुम्हाला जर हवं असेल ना, तर ही भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. मोठ्या आचेवर या कालवणाला एक उकळी काढायची. उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाला आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. इथे पण लक्षात ठेवा भाजलेल्या शेंगदाण्याचंच कूट वापरायचं आहे, कच्च्या शेंगदाण्याचं नाही. कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी मिक्स करायची आणि आता मंद आचेवर एक 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायची. तर इथे पहा 20 ते 25 मिनिटं ही भाजी मंद आचेवर मी शिजवून घेतली आहे. तुम्ही याच्यावर तर्री पाहू शकता किती छान आली आहे. त्यासोबतच भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि याचा सुगंध म्हणाल ना तर अगदी घरभर पसरलाय आणि खरं सांगते अजिबात हे कारलं कडू झालेलं नाहीये. कारलं तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूत शिजले आणि त्यासोबतच इथे तुम्हाला मी चणा डाळ सुद्धा दाखवते. डाळ सुद्धा भिजवून घेतल्यामुळे एक 20 ते 25 मिनिटात अगदी छान मऊसूत शिजते. तर इथे पहा डाळ सुद्धा अगदी छान मऊसूत शिजली आहे. तुम्ही पाहू शकता. आता मस्त गरमागरम भाकरी, चपाती सोबत किंवा असा घरचा इंद्रायणी भात आणि त्याच्यासोबत ही कारल्याची रस्सा भाजी म्हणजे कारल्याचं कालवण अप्रतिम लागतं. एकदा मी सांगतेय या पद्धतीने नक्की बनवून पहा. तुमच्या घरी कारलं न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील हे नक्की. आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.